सूचना सांगूया आणि मग नंतर आम्ही पण वरती जाणार आहे पूजेसाठी. हे बघा, आज आपण तुम्ही जेव्हा स्वागत केला तर आपल्या सर्वांच्या वतीने एक जोडप्याला आपण वरती पिंडीवर अभिषेक करण्यासाठी बसवलंय. भगवान शंकराची वरती षोडशोपचार पूजा अजून बाकी आहे, ती होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या आरतीला श्रावण महिन्याचे तीर्थ मिळतं, तसं तीर्थ आजच्या आरतीला आपण देणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही येताना तीर्थासाठी एक भांड संध्याकाळच्या आरतीला घेऊन यायचं. शिवाय दुसरी सूचना अशी महत्वाची आहे की आज शनिवार बऱ्याच जणांना सुट्टी आहे. मी मगाशी पण हेच म्हटलं की आहे त्या वेळेचा सदुपयोग करण्याचा आपण प्रयत्न करूया. त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे जवळजवळ सगळ्यांनी संध्याकाळी बरोबर 4:30 ते 4:45 वाजता या तपोभूमी देण्याचा प्रयत्न करा. बरोबर आपण 4:45 वाजता नामावली घेऊया. पिंड आपण काही कारणामुळे आपण वरती एवढ्या गर्दीमुळे बनवणार नाही, पिंडावरती आपण बनवणार आहे. तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही पिंड बनवूया. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला पिंड जरी बनवली तर तुम्ही एक बेलाचं पान आणलं तर 108 बेलाचे पान आणले तर 108 नामावली ते घेऊया. पान एक असो या 108 ते महत्वाचं नसून पान फक्त हातात असणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना रांगेत वरती त्या पिंडीच्या दर्शनासाठी व ते बेल अर्पण करण्यासाठी सोडलं जाईल आणि त्याच्यानंतर बरोबर 5:45 वाजता आपण अवधूत प्रदक्षिणा चालू करणार आहोत. दुसरी सूचना महत्वाची, दर पौर्णिमेला जे पूजा करतात त्या तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करण्याची काही गरज नाही. आपल्या यजमानांच्या वतीने आपण परवा दरबारात सप्तदत्त पूजन करणार आहोत. तर तुमच्या जेवढे सेवेकरी आपल्या दर घरी पौर्णिमेला पूजा करतात त्यामुळे काल बऱ्याच महिला विचारून गेल्यानंतर पण नंतर आरतीत विसरून गेलो. पण लक्षात ठेवा, उद्या कोणालाही ह्या पौर्णिमेची पूजा आज उद्या करण्याची नाहीये. पौर्णिमेचा उपवास तो दत्त जयंतीचा उपवास उद्या आपण पकडणार आहे. त्याच्यामुळे दर महिन्याचा पौर्णिमेचा उपवास पण आपला उद्या होऊन जाईल आणि जे घरी पूजा मांडतात त्यांची सर्वांची पूजा आपण यजमानांकडून तुमच्या सर्वांचा संकल्प सोडून वरती मांडणार आहोत. एक प्रार्थना घेऊया म्हणजे होमाकडच्या बाहेर येते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री ब्रह्मटेश्वर महाराज की जय. गंगा माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. परम पूज्य गुरु माऊली की जय. भारत माता की जय. खंडेराव महाराज की जय. हे बघा, हे सगळे रुद्र आहे. आपण मोजणारे सचिव चाललाय. होमाजवळचे मोजायचे ह्या रुद्राचे सर्व नोंद होणार. तुम्ही जो मल्हारी सप्तशती केली त्या पाठांची पण नोंद आपण चित्रगुप्त विभागात करणार आहोतच. आणि शिवाय जे रुद्र तुम्ही वाचले श्रावण महिन्याची ही अतिउच्च सेवा आहे. तुम्हाला माहित नसेल तर सांगायला लघुरुद्र महारुद्र याच्याकडे ठीक आहे. तुम्ही जी आज सेवा केली त्याच्याकडे खूप ठीक आहे. काही हजारो रुपये आपण असे रुद्र तुम्ही करून घेऊ शकत नाही. ती सेवा मोरे दादांमुळे आपल्याला तपोभूमीत करायला मिळते. तुम्ही खूप खरंच भाग्यवान आहोत. सगळ्यात महत्वाचं काय, आपण स्वामींच्या सेवेकरी बघा. स्वामींनी आपल्याला चॉईस केलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, याचं सेवेकरी कोटीने पडले म्हणजे जनता कोटीने, पण स्वामींनी आपल्याला सिलेक्ट केले हे आपलं नशीब असं समजा तुम्ही. श्री स्वामी समर्थ. बिना कामाची बडबड नाही. प्रत्येकाला आपल्याला होमाजवळ बसू शकत नाही आपण. याचं दुःख मला पण आहे. पर्याय ना, 1 कोट 13 माणसं बसतात. जास्तीत जास्त 12च बसतात. 11चे 12वर गेले, 12चे 13वर आले, पण 13 पुढच्या पुढे नाही. मग आपण एक काम करू शकतो. इथेही जागा नाहीये, ते लाईव्ह दाखवतात कसं हॉल इंडिया कुठं बाहेर गाडी दिसते. प्रत्येकाने आपल्या घरात फोन करायचा आणि टीव्ही लावून ठेवायचा. आपल्या घरातल्या परिवाराने किंवा एका बिल्डिंग मध्ये 4-5 जणी राहतात बघा, अशाने एकत्र जमायचं आणि एक होम करायचा. होमाजवळ बसायचं. आपण डायरेक्ट इथं सांगितलं की तसं करायचं, इथं बोललं की तसं करायचं. चालेल का? चालेल ना? ती सोय मी करेल नाही ना. बरी आपली 8 दिवसांनी एकदा लागली असते तिकडे, पण त्याला नाव मंदिर आहे. नाव काय? मंदिर. ते मंदिर पवित्र आहे. मंदिर नाव पवित्र आहे. पवित्र जे काही आहे ते पवित्र राखून
म्हणूनच येतो. आपल्या तिथं तर डबल नाही, टिबल नाही, 4 पट